जय महाराष्ट्र. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये जे भारत-अमेरिका करार होऊ पाहतोय आणि त्यामुळं सोयाबीन भारतात आयात होणार का? आणि जर का अमेरिकन सोयाबीन भारतात आयात झालं, तर भारताच्या सोयाबीनाच्या बाजारभावावरती काय परिणाम होईल? भारतीय सोयाबीन उत्पादक शेतकरी देशोधडीस लागेल का? त्यासोबतच ज्या जी-एम पदार्थासाठी म्हणजे सोयाबीन असेल किंवा मका असेल, मागच्या 4-5 वर्षापासून हा करार रखडला होता आणि भारताकडनं तीव्र विरोध होता, की आम्हाला जी-एम घ्यायचंच नाहीये. मग त्यासाठी आता या कराराच्या स्वरूपात दरवाजे उघडण्यात आलेले आहेत का? याची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. सोयाबीन, मका, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या त्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा. ज्याला आता ही भीती वाटते, की ह्या करारामुळं जर अमेरिकेचं सोयाबीन, मका, कापूस भारतात आलं, तर आपल्याला तिथल्या शेतकऱ्यासोबत किंवा त्या दर्जाच्या पिकासोबत स्पर्धा करावी लागणार का? आणि जर तशी लागली, तर आपलं काय होईल? याची चिंता त्याला सतवत असेल. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रहो, जो काही करार करण्यात आलेला आहे मागच्या 2 दिवसापूर्वी, त्यामध्ये कृषीचाही वाटा जास्त आहे. आता या कृषीमध्ये नेमकं कोणकोणती पिकं आहेत, याचं अद्यापही स्पष्टीकरण करण्यात आलेलं नाहीये. करार काय आहे, की भारताकडनं जे अमेरिकेत विकले जातात वस्तू, त्यावरती पूर्वी 50% चा जो टॅक्स कर लागण्यात आला होता, तो कमी करून 18% वरती करण्यात आलेला आहे. आणि अमेरिकेतनं ज्या गोष्टी आपण आयात करणार आहोत, मग ते कृषीही आलं, तर त्यामध्ये 0 कर आकारला जाईल. म्हणजे विनाकरचं तुम्हाला ते अमेरिकेला ते विकण्यात येईल. आता या डीलबद्दल, या कराराबद्दल सगळेच कौतुक करतायत. इतकंच काय तर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी राज्यसभा, लोकसभेमध्ये या कराराबद्दल सविस्तर मांडणी केलेली आहे. त्याचं हे म्हणणं आहे, की या करारामुळं भारताचं कृषी आणि दुग्ध व्यवसायाला कसलाच परिणाम होणार नाहीये. मग नेमकं जर कृषी आणि दुग्ध व्यवसायाला परिणाम होत नाहीये, तर नेमकं कृषी क्षेत्रात काय-काय आयात होणार आहे, याचं स्पष्टीकरण अद्यापही झालेलं नाहीये. मग असं असताना अमेरिकेचे जे अधिकारी आहेत, ते अत्यंत खुश आहेत, की आपल्याला भारतीय बाजारपेठ ही खुली झालेली आहे आणि ज्याचा की भारतीय बाजारपेठेवरती बऱ्याच दिवसापासून नजर होती. कारण आपण पाहतोय, की भारतात ज्या प्रामुख्य पीक घेतले जातात, जसे की आहे सोयाबीन आहे, मका आहे, कापूस आहे. त्याच प्रमाणात अमेरिकेतही कृषी निगडीत सोयाबीन असेल किंवा मका असेल किंवा कापूस असेल, याचं उत्पादन भरघोस प्रमाणात घेतलं जातं. मग नेमकं ते जे सोयाबीन आणि मका आहे, त्याचा आतापर्यंत आयात का होत नव्हती? तर कारण ते सोयाबीन आणि मका हे जीएम होतं, जेनेटिकली मॉडिफाईड होतं आणि भारत जीएम सोयाबीन किंवा जीएम मक्यासाठी तीव्र विरोध दर्शवत होता. मग आता जे आयात होणार आहे, ते कोणकोणते पिकं आहेत? सोयाबीन आणि मका जर सोडल्या, कारण ते जीएम आहेत आणि जर भारत आपल्या भूमिकेवरती ठाम असेल, तर कोणकोणत्या पिकाला आपण आयात करू शकतो? तर त्यामध्ये कोणकोणत्या धान्य आपण आयात करू शकतो? तर त्यामध्ये कापूस आहे. त्याच्यानंतर सुकामेवा, नट्स आपण ज्याला म्हणतो, जे आपण पारंपरिक पद्धतीनं आतापर्यंत आयात करत आलेलो आहे. त्याच्यानंतर सोया तेल आहे, जे आतापर्यंत येतंय. सफरचंद आहे. या बाबतीत जर काही आणखीन डिटेलमध्ये थोडंसं सविस्तर जाणून घ्यायचं झालं, तर कापसाच्या बाबतीत बजेटमध्येही तरतूद करण्यात आलेली आहे. जो चांगल्या दर्जाचा कापूस आहे, त्याला बजेटमध्ये विनाशुल्क किंवा झिरो टेरिफ फ्री ट्रेड एग्रीमेंट अनुसार कापसाचा समावेश केलेला आहे. सोया तेल जे आहे, त्याच्यावरतीचं आयात शुल्क हे कमी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सोया तेलचं आयात केल्यात येईल. त्यासोबत सुकामेवा आणि नट्सवरती पण आयात शुल्क हे शून्य करण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्याचंही आयात वाढणार आहे आणि सफरचंदावरची ही आयात कमी करण्यात आलेली आहे. तर हे 4-5 घटक आहेत, ज्यावरती की आयात शुल्क कमी केल्यामुळं किंवा शून्य केल्यामुळं अमेरिकेकडनं कृषीमध्ये या पदार्थाची किंवा उत्पादकाची आयात करण्यात येईल. मग याच पार्श्वभूमीवरती की काय जणू अमेरिकेचे अधिकारी सांगतात, की आमच्यासाठी भारताची बाजारपेठ, कृषी बाजारपेठ खुली झालेली आहे. परंतु भारताकडनं अजूनही मी सांगतोय, की कुठल्याच प्रकारची स्पष्टता देण्यात आलेली नाहीये किंवा असंही सांगण्यात येतं, की हा करार आणखी प्रोसेसमध्ये आहे. हा कुठला शेवटच्या टप्प्यात आलेला नाहीये आणि जर शेवटच्या टप्प्यात आला असता, तर कोणकोणते घटक आहेत, कृषीमधले कोणकोणते पिकं आहेत, जे आयात करण्यात येतील, त्याचं आपल्याला माहिती देण्यात येईल. आता ती गोष्ट आहे, की या सगळ्या चर्चेला उधाण आलेलं आहे. त्यामुळे भारतातला सोयाबीन किंवा कापूस याचा बाजारभावावरती काय परिणाम होईल? सध्या स्थितीला पाहता भारतामध्ये जो सोयाबीनच्या भावाच्या बाबतीत बोलायचं झालं तर बाजारात जो तुटवडा आहे, त्यामुळं भाव चांगले वधारलेले आहेत. जवळपास सोयाबीनला 5,200 ते 5,600 चा भाव मिळतोय. आता यामध्ये बऱ्याच साऱ्या मागणीला वाढ झालेली आहे. आपण पाहतोय, की सोयाबीनची मागणीत वाढ आहे. प्रक्रिया उद्योगासाठी सोया तेल जे आहे, त्याचीही मागणीत वाढ झालेली आहे. सोबतच पोल्ट्रीसाठी जे फीड लागतं, डी त्याच्याही मागणीत चांगलीच वाढ झालेली आहे आणि मागच्या 1 महिन्यापासून सोया तेल निर्यातीमध्येही चांगलीच वाढ आहे. आपण बऱ्यापैकी सोयाबीन हे एक्सपोर्ट करतोय किंवा निर्यात करतोय. तर पुढील आठवड्यात तर याच्या भावावरती कसलाच परिणाम होईल असं दिसत नाहीये. परंतु ही गोष्ट आहे, ही चिंता सतवत आहे. कारण मार्केटमध्ये ज्या अफवा तयार होतात,
की आता ह्या खुल्या जो काही ट्रेड आहे, नवीन करार तयार झाला. त्यामुळे आता परत आपल्या सोयाबीन वरती किंवा त्याच्या बाजारभावावरती गदा येईल म्हणून माणूस शेतकरी लवकर सोयाबीन विकू पाहतो किंवा आणखी कुठला मार्ग अवलंबतोय आणि त्यामुळं काय तर बाजारभाव हा अस्थिर होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याचा परिणाम बाजारभावावरती लवकर नाही तर परंतु कमीत कमी 1 महिन्यात तर दिसून येण्याची शक्यता आहे. त्याची शक्यताही टाळता येत नाहीये. त्यामुळं आत्तापर्यंत तरी या करारामध्ये कृषी निगडीत कोणकोणते घटक सामील करण्यात येतील याचे स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये. पण जसंही याचं स्पष्टीकरण देण्यात येईल, ते मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आपला प्रयत्न राहणार आहे, की जसं आपण छोट्या-छोट्या गोष्टीची माहिती आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो, की पीक विमा आला किंवा पी किसान आहे, नमो शेतकरी आहेत. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय घडामोडी सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्याला समजलं पाहिजे कारण त्याची स्पर्धा आज शेजारच्या शेतकऱ्यासोबत किंवा शेजारच्या गावासोबत किंवा राज्यासोबत नसून शेजारच्या देशासोबत त्याची स्पर्धा आहे. त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय घडामोडीची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आणि दिलासादायक ठरणार आहे. या संदर्भात जे काही अपडेट्स असतील ते मी तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचवत राहील. तोपर्यंत पाहत राहा दत्ता चौले माहिती YouTube चॅनल. जय महाराष्ट्र.